तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुश खबर आलेली आहे, खूप मोठी बातमी, सर्वात मोठी बातमी की त्यांच्यासाठी आता ऑनलाईन KYC चालू केलेली आहे। आजपासून ऑनलाईन प्रक्रिया जी काही आहे तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला करता येणार आहे। तुमची जी काही KYC बाकी राहिलेली आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची KYC चुकली होती आणि ज्यांची KYC सक्सेसफुल झाल्यावरही त्यांना पैसे आलेले नव्हते, तर त्या सर्वांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे, कारण की सर्वांसाठीच हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। आता काही असे प्रश्न किंवा कमेंट्स मला येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे की सर माझी KYC झालेली आहे परंतु हप्ता आलेला नाही आहे, मग मला पुन्हा KYC करावी लागणार का? किंवा मग अशासुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत की आमची KYC चुकली आहे, मग आमची KYC चुकल्यावर आम्हाला पुन्हा KYCसाठी ऑप्शन आलेला आहे का? त्याचबरोबर एक प्रश्न असा विचारण्यात आला आहे कमेंटच्या माध्यमातून की आमची KYC केलेलीच नाही आहे, तर मग आम्हाला पुन्हा KYC करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे का? तर मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर KYC कशी करावी लागणार आहे, त्यामध्ये कोणते ऑप्शन आलेले आहेत आणि तुम्हाला कशाप्रकारे ते ऑप्शन होय किंवा नाही कशाप्रकारे भरायचे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण भांडू शासनाकडून ही मुदतवाढ घेतलेली आहे। आता मुदतवाढ तुम्हाला सांगून देतो कुठपर्यंत आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, यानंतर पुन्हा चान्स नाही आहे। मग आपण कितीही भांडा काहीही करा, आता चान्स मिळणार नाही, हा शेवटची संधी आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्हाला जे काही 31 मार्च 2026 पर्यंत संधी देण्यात आली आहे, म्हणजेच की जवळपास तुमच्या जवळ 2 महिन्यांचा कालावधी आहे, म्हणजेच की फेब्रुवारी आणि मार्च। आता फेब्रुवारी समजा 8 तारीख होत आली, 7-8, तरी असं समजूया की 2 महिन्यांचा कालावधी तुमच्याकडे आहे, फेब्रुवारी आणि मार्च। तर 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला ही KYC करता येणार आहे। घाबरायचे नाही आहे, शांततेत करायची आहे, अजून वेळ आहे, 2 महिन्याचा कालावधी आहे। परंतु तुम्हाला जी काही KYC आहे आता सध्या जर केली तुम्ही या 8-15 दिवसांमध्ये, तर तुमची जी KYC आहे ही एकदम सोपी आणि सरळ होणार आहे। किंवा मग कारण की नंतर यामध्ये होऊ शकते की थोडे ऑप्शनल बदल करण्यात येतील किंवा करू शकतात सरकार, कारण की त्यामध्ये आता एवढं सोपं त्यांनी सिस्टम ठेवलेला आहे तो की तुम्ही अगदी कुणालाही न विचारतासुद्धा ही KYC करू शकता। आता ती कशी करू शकता हे सुद्धा सांगणार आहे। तर बघा, सर्वात आधी आपण जाणून घेऊया की सरकारनं जो काही शासन निर्णय आणलेला आहे त्यामध्ये नेमकं लिहिलेलं काय आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, शासन निर्णयामध्ये हेच सांगण्यात आलं आहे की लाडकी बहीण योजनेमधील ज्या महिलांची KYC चुकलेली होती, चुकीने जे काही पर्याय निवडले होते आणि त्यांची KYC राहून गेली, तर त्या महिलांसाठी पुन्हा संधी देण्यात यावी याकरिता जे काही ऑनलाईन पोर्टल आहे हे त्यांच्याच मागणीनुसार, कारण की खूप साऱ्या महिलांची मागणी होती की सर ऑनलाईन पोर्टल चालू करण्यात यावे, मोबाईलवरूनच आमची KYC व्हायला पाहिजे। तर यासाठीची त्यांनी सांगण्यात आलं की अशा प्रकारचे जे काही आम्हाला विभागाकडून माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही आता जे काही ऑनलाईन पोर्टल आहे लाडक्या बहीण योजनेमधील KYC संबंधीचं, त्यामध्ये आता आम्ही चेंजेस केलेले आहेत, बदल केलेले आहे आणि त्यानुसार आता हे जे काही पोर्टल आहे हे उद्यापासून म्हणजेच की आजपासून तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। म्हणजेच की तुम्ही आता आजपासून याचा उपयोग करू शकता आणि आजपासून आपली जी KYC आहे ही ऑनलाईन मोबाईलवर करू शकता। तर त्यामध्ये आता तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहे। आता त्या ऑप्शनमध्ये काय लिहायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो। तर बघा, सर्वात आधी तुम्ही लाडकी बहीण वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं जाऊन जे काही KYC चुकलेल्या महिलांनी इथे क्लिक करावं। या ऑप्शनवर क्लिक करून जे काही ऑप्शन येते तिथं सर्वात आधी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर मग तुम्हाला जो काही कॅप्चा कोड असतो तिथं तो टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला OTP येणार, तो OTPसुद्धा तिथं टाकायचा आहे। आणि त्यानंतर OTP आल्यानंतर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार। आता हे 2 प्रश्न मागच्या वेळेस घुमून फिरून विचारण्यात आले होते आणि त्याचमुळे खूप साऱ्या महिलांची KYC चुकली होती, म्हणजे त्यांचा तो प्रश्न लक्षातच येत नव्हता बरोबर इथं होय म्हणायचं आहे की नाही म्हणायचं। आता त्यांनी थोडा प्रश्न सरळ केलेला आहे। आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरी किंवा मग मंडळ उपक्रम किंवा मग राज्य शासनाच्या किंवा भारत सरकारच्या जे काही मंडळ आहेत यामध्ये सरकारी नोकरीवर नाहीत, म्हणजे आता नाही आणि होचा ऑप्शन खाली दिलेला आहे त्यांनी, परंतु सरकारी नोकरीवर नाही म्हणजे आपल्याला तुम्हाला खाली काय करायचं आहे नाही, त्यांनी फक्त तिथपर्यंत सोडला तो प्रश्न की सरकारी नोकरीवर अशा प्रकारचा प्रश्न आहे। मी येणाऱ्या आता व्हिडिओ दुपारी टाकणार आहे मी
12-1 वाजताच्या आसपास एक व्हिडिओ आणखीन टाकतो. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डेमो दाखवून देणार आहे. ऑनलाईन पूर्ण प्रोसेस कशी असते ते दाखवून देणार आहे आणि त्यामध्ये नेमकं काय लिहिलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आहे. म्हणजे नेमकं काय की तुम्हाला पहिलाही प्रश्न आणि दुसराही प्रश्न, पहिल्या प्रश्नालाही नाही करायचं आहे आणि दुसऱ्या प्रश्नालाही नाही करायचं आहे. दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला आहे की तुमच्या घरामध्ये कोणी सेवानिवृत्त व्यक्ती आहे का आणि सेवानिवृत्तीचा लाभ घेत आहे का. तर तुम्हाला तिथं नाही करायचं आहे. म्हणजे पहिला प्रश्न त्यामध्ये सुद्धा नाही करायचा आहे आणि दुसरा प्रश्न त्यामध्ये सुद्धा नाही करायचा आहे. आमच्या घरामध्ये सरकारी नोकर नाही, आमच्या घरामध्ये सेवानिवृत्तीच्या योजनेचे लाभ घेणारा सेवानिवृत्त कर्मचारी नाही. तर असं तुम्हाला नाही करायचं आहे. दोन्ही प्रश्नांचे उत्तर ऑप्शनमध्ये नाहीच लिहायचं आहे आणि त्यानंतर ते सबमिट करून द्यायचं आणि तुमची KYC सक्सेसफुल होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे ही प्रक्रिया पार पडणार आहे आणि याचा डेमो मी तुम्हाला आता दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ही KYC जी मुदतवाढ दिलेली आहे ही 31 मार्च 2026 देण्यात आलेली आहे. आता यामध्ये पुढे चालून 8-10 दिवसांमध्ये 15 दिवसांमध्ये थोडेसे चेंजेससुद्धा होऊ शकतात या पोर्टलमध्ये. आता सध्या एकदम सोपी प्रक्रिया आहे, कारण की तुम्हाला आता पतीचं आधार कार्डसुद्धा लावायची गरज नाही किंवा वडिलांचं आधार कार्डसुद्धा लावायचं गरज नाही आहे. फक्त तुमचं आधार कार्ड लावूनच ही प्रक्रिया होत आहे. परंतु होऊ शकते की पुढे आणखीन 8-10 दिवसांमध्ये यामध्ये काहीतरी ते बदल करू शकतात, कारण की ज्या महिलांचे पती नाही आहेत किंवा मग त्यांना वडील नाही आहेत तर या महिलांसाठी काही ऑप्शन सध्या तरी या वेबसाईटवर त्यांनी ठेवलेलं नाही. आता डायरेक्ट एकदम सोपं करून टाकलेलं आहे. आता मागच्या वेळेस अंगणवाडी सेविकाताईंकडे त्यांनी ज्यांना पती नाही आहे किंवा मग वडील नाही आहेत तर अशांचे फॉर्म देण्यास सांगितले होते. आता त्यामध्ये जर कोणी महिला राहिल्या असतील तर त्यांनी आता इथून KYC करण्यासाठी त्यांच्यासाठी ऑप्शन अजून दिलेलं नाही आहे. तर तुम्ही होऊ शकते की तुम्हाला अंगणवाडी सेविकाताईकडेच जाऊन ती प्रोसेस करून घ्यावी लागेल, कारण की तुमच्यासाठी सुद्धा मुदतवाढ आहे. लक्षात घ्या, ही मुदतवाढ जी आहे फक्त ऑनलाईन KYC चुकलेल्या महिलांसाठीच नाही आहे. तर ज्या महिलांना पती नाही आहेत किंवा मग ज्यांना वडील नाही आहेत आणि त्यांची KYC राहिलेली आहे, अंगणवाडी सेविकाताईंनी त्यावेळेस घेतले नव्हते फॉर्म उशीर झाल्यामुळे 31 डिसेंबर 2025 नंतर तारीख निघून गेल्यानंतर, तर तुमच्यासाठी ही मुदतवाढ आहे. तुम्हाला पुन्हा अंगणवाडी ताईकडे जाऊन तुमचे कागदपत्र द्यायचे आहेत, कारण की सध्या तरी तुम्हाला ऑनलाईन ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली नाही आहे. जशी काही उपलब्ध करून देण्यात येईल आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. परंतु सध्या तरी तुम्हाला KYC मुदतवाढ केल्यानंतर आता तुम्हाला अंगणवाडी सेविकाताईकडेच तुमचे फॉर्म द्यायचे आहेत. कुणाला ज्यांना वडील नाही आहेत किंवा ज्यांना पती नाही आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही अंगणवाडी सेविकाताईसोबत जाऊन त्यांना भेटू शकता आणि तुमची KYC करून घेऊ शकता. परंतु आता ही जी KYC आहे ही KYC लाडक्या बहिणींनी ऑनलाईन करायची आहे. पोर्टल उपलब्ध झालेलं आहे. आजपासून पोर्टलवर तुमची KYC सुरू झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.